मोठ्या उत्साहामध्ये गणेश उत्सव साजरा केला जातो आणि त्यासाठी प्रशासन देखील सज्ज झालं आहे। उद्या गणेश विसर्जनाचा दिवस आहे, त्यासाठी प्रशासनाने नेमका काय उपाययोजना केल्या जाणून घेऊयात। आपल्यासोबत स्वतः जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन सर आहेत। सर, काय सांगताना काय उपाययोजना आहे सर? सर्वप्रथम मी सर्व बीडकरांना गणेश उत्सवाचा अधिकाधिक शुभेच्छा देतो। आधी त्यासोबत आपण पूर्ण जिल्ह्यामध्ये विसर्जन हे चांगल्या पद्धतीने आणि समाधानपूर्व होण्यासाठी पूर्ण आपण पूर्वतयारी केलेली आहे। आपण सर्व तहसील स्तरावर असेल, सर्व SDPO सब डिव्हिजन स्तरावर असेल, सर्वांच्या पण ऑलरेडी बैठक घेतलेलं आहे। मी सर्वांना आवाहन करतो की विसर्जन जो होत आहे तो शांततेने आणि चांगल्या पद्धतीने करावा। त्यासोबत तो विसर्जनमध्ये आपण जो इको फ्रेंडली प्रॅक्टिसेस करण्यासाठी सांगितलं होतं, एस्पेशली जो DJ मुक्त विसर्जन आपण सांगितलं होतं, त्यासोबत एकदम डिसिप्लिन पद्धतीने आपण जो विसर्जन करण्यासाठी सांगितलं आहे, त्यासोबत आपण पूर्ण जिल्हा स्तरावर सुद्धा SP साहेब असेल, CO साहेब असेल, सर्वांच्यासोबत बैठक घेऊन विसर्जनमध्ये कुठला सर्व पूर्वतयारी जो प्रशासनमार्फत करणं अपेक्षित आहे तोच्यासुद्धा आपण नियोजन केलेलं आहे। सर, तुम्ही आता आमच्या लोकांच्या गणेश मंडळाला देखील भेट दिली आणि देखावा पाहिला ऑपरेशन सिंदूरचा। खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही हे देखावा केलेला आहे, क्योंकि कारण मी असं सांगतो की नवीन पिढीला आणि बीडकरांना एक देशभक्तीवर संदेश देण्यासाठी आणि आमच्या भविष्य आणि आमच्या देशाच्या निर्मितीसाठी सोल्जर्स आणि आर्मी आणि पूर्ण प्रशासनचा किती योगदान आहे याचा तुम्ही या देखावामध्ये मेसेज दिलेला आहे। त्याच्यामार्फत मला असं वाटतं आहे की बीडच्या नागरिकांना त्यासोबत आमच्या नवीन पिढीला एक देश निर्माणमध्ये सहभाग कसे व्हावा याचा एक चांगला मेसेज जाणार आहे। मी सर्वांना असे सुद्धा आवाहन करतो, तुम्ही गणेश मंडप तयार करताना हे चांगल्या पद्धतीने असे तुम्ही मेसेज दिला असेल तर तो सुद्धा समाजमध्ये शांतता आणि देशभक्ती देश निर्माणमध्ये विद्यार्थीचा योगदान वाढवण्यासाठी यामध्ये खूप मदत होईल। सर, 17 सप्टेंबरला रेल्वेचा पुन्हा एक टप्पा सुरू होतो आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन त्याचं उद्घाटन करणार आहेत का? तर त्यामध्ये 17 सप्टेंबरमध्ये आमच्या बीड ते जो अहिल्यानगर जो रेल्वे स्ट्रेच आहे, क्योंकि त्यासाठी बीडकरांचा खूप मागणी होता। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की आता इकडून नगर जाण्यासाठी अहिल्यानगर जाण्यासाठी आम्हाला खूप अडचण होत आहे, रस्त्याचा सुद्धा परिस्थिती खूप चांगला नाही आहे। तर त्यामुळे तो रेल्वे आपण 17 तारीखला माननीय DCM साहेबसुद्धा त्यामध्ये 2 बैठक घेतलं होतं, आमच्या माननीय पालकमंत्री साहेब। तो त्यामध्ये आपण 17 तारखेला फ्लॅग ऑफ होणार आहे। आता या स्थितीमध्ये CM साहेब कन्फर्मेशन दिलेलं आहे, तर माननीय पंतप्रधानांच्या आता DCM साहेब त्यांच्यासोबत बोलणार आहे आणि त्याच्यानंतर कन्फर्मेशन झाला असेल तर आपण एक चांगला कार्यक्रम सप्टेंबर 17ला करू शकतो। साहेब, एक प्रश्न विचारतो, आपण ज्यावेळेस बीडला येणार होते त्यावेळेस बीडविषयी आपल्याला काय वाटत होतं आणि आता बीड कसं वाटतंय? नाही, बीडमध्ये मी ऑलरेडी काम केलेलं आहे। मी 2018मध्ये मादलगावमध्ये ऑलरेडी काम केलेलं आहे। बीड एक खूप म्हणजे बीड एक संवेदनशील जिल्हा म्हणून आपण सांगू शकतो, पण मला बीडमध्ये जो एक्सपिरियन्स भेटला आहे खूप चांगला आहे ॲक्च्युली। म्हणजे बीडमध्ये काम करायचं असेल तर बीडच्या विकासमध्ये सहभाग घेण्याचा खूप चांगला एक एक्सपिरियन्स मला भेटला आहे। त्यासोबत बीडचा जो पत्रकार असेल, बीडचा नागरिक असेल, तो चांगला काम करण्यासाठी मला जो मदत केलेला आहे या कॉपरेट केलेलं आहे याच्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो। क्योंकि मला एक्सपिरियन्स असा आहे की कुठलाही चांगला काम तुम्ही चांगल्या पद्धतीने करण्यासाठी बीडमध्ये आला असेल तर त्यामध्ये नागरिक त्यामध्ये अडथळा निर्माण करणार नाही हे मला माहीत नाही। ठीक आहे, 2-3 लोक त्यामध्ये अडथळा, त्यांचा काहीतरी वैयक्तिक विषय असेल, काहीतरी वैयक्तिक इंटरेस्ट असेल, त्यामुळे काहीतरी इश्यू असेल, पण मेजॉरिटी जो नागरिक असतात तो कुठलाही चांगला कामसाठी आमच्या सपोर्टमध्ये आहे, पाठिंबा देतात आम्हाला। आणि तुम्हालासुद्धा माहिती आहे की माननीय DCM साहेब आणि आमच्या पालकमंत्री साहेब सरांच्या मार्गदर्शनाखाली आपण बीडमध्ये खूप चांगल्या पद्धतीने नवीन रोजगारासाठी असेल, क्रीडांगणसाठी असेल, रेल्वेसाठी असेल, तो बीडच्या विकासाला एक नवीन दिशा देण्याची एक संधी हे जिल्हा प्रशासन आता करत आहे। त्यासाठी मला 100% खात्री आहे की पूर्ण प्रशासनसोबत नागरिकसुद्धा आमच्या सोबतच असणार आहे। जोरदार। आपण जिल्हाधिकारी बीडचे आपल्या लोकाशाही मंडळाला आरतीला उपस्थित राहिले तर खूप खूप धन्यवाद।